गुरु नानक नामलेवा संगत तसेच तखत श्री हुजूर साहेब नांदेड यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे। 7 डिसेंबरला नागपूरला केला, ज्यामध्ये पूर्ण विदर्भ आणि छत्तीसगडचा काही भाग त्या ठिकाणी ती पूर्ण संगत या ठिकाणी आली होती। त्यानंतर 24-25 जानेवारीला नांदेडला असणार आहे आणि 18-19 फेब्रुवारीला मुंबईला असेल। यामध्ये गुरु नानक नामलेवा संगत म्हणजे सीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मुय्याल, वाल्मिकी आणि उदासीन आणि संत नामदेव म्हणजे वारकरी संप्रदाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरु तेग बहादूर आणि त्यांच्या पुऱ्या परिवाराने या देश, धर्म आणि मानवतेसाठी खूप मोठं शहादत बलिदान दिलेलं आहे आणि त्यांना नमन करण्यासाठी त्यांचा हा इतिहास, हा स्वर्णिम इतिहास, वैभवशाली इतिहास आणि गौरवशाली इतिहास हा या गुरु नानक नामलेवा संगत तसेच समाजामध्ये गेली पाहिजे। येणाऱ्या पिढीला आपल्या गुरूंनी जो या देश आणि धर्मासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते कळलं पाहिजे, म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि समाजाने अशा 2 प्रकारच्या राज्यस्तरीय समिती या ठिकाणी करण्यात आली आणि प्रत्येक शाळा, कॉलेज असेल, विद्यापीठामध्ये असेल, मग ते वक्तृत्व स्पर्धा असतील, भाई सरताजचं गाणं असेल, डॉक्युमेंटरी असेल, हे प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये ऐकलं जाईल आणि त्या माध्यमातून गुरु तेग बहादूर असा एक परिवार आहे की ज्या परिवारातनं 7 सदस्यांनी या देश आणि धर्मासाठी आपली शहीदी बलिदान दिलेलं आहे। गुरु तेग बहादूर असतील, त्यांची धर्मपत्नी गुजरी कौर असेल, 4 साहेबजादे असतील आणि पुत्र गुरु गोविंद सिंग असेल। आणि खरं म्हणजे आज शहादतचा कार्यक्रम करणं इतिहासासाठी, महाराष्ट्र ऐतिहासिकीसाठी की नांदेड ही ऐतिहासिक भूमी आहे, ज्यामध्ये देहरूपी गुरु जाऊन गुरुसाहेब ग्रंथांची स्थापना ही नांदेडला झाली आहे। पहिला बंदा सिंग बहादूर हा पंजाबमध्ये येऊन प्रशासक या ठिकाणी नांदेडमधून झालेला आहे। जफरनामा आपण जो म्हणतो की राजाचे नैतिक जबाबदारी काय असते, माननीय आमचे गुरु पूजनीय गुरु गोविंद सिंगांनी हा जफरनामा संभाजीनगर आपल्याला माहिती आहे, तिथे तो ऐकल्यानंतर औरंगजेबाला त्या ठिकाणी असं याच्या इतिहासामध्ये लिहिलं आहे की ती जे कडक शब्दामध्ये तो जफरनामा लिहिला तो सुद्धा महाराष्ट्रात आहे। आणि नरसी नामदेव, संत नामदेवांचं जन्मगाव हे सुद्धा मराठवाड्यामध्ये हिंगोलीमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की संत नामदेवांचं 61 अभंग हे गुरुसाहेब ग्रंथामध्ये हे नातं बघता आणि बंजारा, लबाना समाज, सिंधी समाज, मुय्याल, भाई सतीदास, भाई मतीदास आपल्याला माहिती आहे आणि वाल्मिकी, भाई जेताजी होते ज्यांनी गुरु तेग बहादूरचं शीश अनंतपूर साहेबाला पोचवलं होतं आणि बंजारा समाजात आपल्याला माहिती आहे की भाई लखेशा बंजारा यांनी गुरुसाहेबांचं धड हे अंतिम संस्कार या ठिकाणी दिल्लीला आपण पाहिले चांदणी चौकात आणि स्वतःच्या घरामध्ये या आक्रांतांच्या याला न जुमानता ते अंतिम संस्कार केलं आणि मक्खनशाह लवानांनी गुरु तेग बहादूरला शोधलं। म्हणून हे सर्व गुरु नानक नामलेवा संगत, महाराष्ट्र शासन आणि तखत नांदेड हुजूर साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातो आहे। 24 आणि 25 जानेवारीला नांदेडला होईल, ज्यामध्ये विविध मान्यवर येतील, रागी जथेदार येतील, कीर्तन येतील आणि हा मोठा प्रमाणात समाज, मग तो आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा, पूर्ण महाराष्ट्र, देश आणि विदेशातनं या समाज त्या ठिकाणी आहे। कारण नांदेड ही तखतची भूमी आहे आणि 5 तखतपैकी एक महाराष्ट्रातलं हे नांदेड आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा गुरु नानक गुरूंना मानणारा समाज त्या ठिकाणी एकवट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।